हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाइन बघणार आहोत, ते ही ट्रान्सपरंट। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13, तर त्यात मी 1 इंच 12.5 तर त्यात मी 1 इंच ॲड केलेले आहे 13.5। तर हा ब्लाऊज बोटनेक आहे, तर शोल्डर घेतलेला आहे ते मी 6.5 इंच आणि मुंडा देखील घेतलेला आहे 6.5 इंच। तर हा ब्लाऊज 32 साइजचा आहे, तर 32चा चौथा भाग करून घेतलेला आहे 8 आणि त्यात 2 इंच ॲड केलेले आहेत 9 आणि 10। तर या 10 मधून अर्धा इंच कमी केलेला आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घेतलेला आहे। तर या काटकोनातून 1.5 इंचाला मार्किंग करून अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याला। तर बंद साइडने 4 इंचाला मार्किंग करायची आहे गळ्याची आणि खोल गळा आहे 3.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने हा जो चौकोन आहे तो आपल्याला आखून घ्यायचा आहे। तर या काटकोनातून 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर या ब्लाऊजचा खोल गळा आहे 10 इंच, तर अशा पद्धतीने 10 इंचाला मार्किंग करायची आहे आणि बंद साइडने 4 इंचाला मार्किंग करून हा देखील चौकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे। तर हा चौकोन आखून झाल्यावरती याला आकार देण्यासाठी हा जो वरचा चौकोन आहे या काटकोनातून 1.25 इंचाला मार्किंग करायची आहे आणि खालच्या साइडने देखील 1.25 इंचाला मार्किंग करून अशा पद्धतीने राऊंड शेप आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने जर मार्किंग करून तुम्ही आकार दिले तर आपला हा आकार बरोबर एकसारखा परफेक्ट येत असतो। तर अशा पद्धतीने मार्किंग करायची आणि हा जो राऊंड आहे तो अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने हा जो आकार आहे तो आपला तयार झालेला आहे। तर डिझाइन तयार करण्यासाठी कॅनव्हासचा पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती ब्लाऊजचं पीस आहे ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि ब्लाऊजच्या पीसाच्या मापाने हा जो कॅनव्हासचा पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा जो पेपर आहे तो कट करून झालेला आहे। तर शोल्डर बघू शकता तर मी कॅनव्हास पेपरवरती देखील 6.5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा देखील 6.5 इंच घेतलेला आहे। तर बंद साइडने 4 इंचाला मार्किंग करायची आहे आणि हा जो मुंड्याचा आकार आहे तो अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे। तर या ब्लाऊजचा खोल गळा आहे 10 इंच, तर अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि हा जो चौकोन आहे तो आखून घ्यायचा आहे। तर या गळ्याच्या साइडने अशा पद्धतीने 4-4 इंचाला मार्किंग करायची आहे आकार देण्यासाठी। तर खालच्या साइडने बरोबर हे मधलं जे अंतर आहे ते अशा पद्धतीने टेपच्या सहाय्याने बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे। तर हा जो आतल्या साइडचा चौकोन आहे हा आपल्याला नंतर तयार करायचा आहे। हा जो आकार दिलेला आहे त्यावरती अगोदर डिझाइन तयार करून घ्यायची आहे। ट्रान्सपरंट हा जो बोटनेक ब्लाऊज आहे तो आपल्याला तयार करायचा आहे। तर त्यासाठी बघू शकता इथे मी आकार दिलेला आहे, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही आकार देऊ शकता। तर अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे। तर साइडच्या कडेने पिना लावून सेट करून घ्यायचा आहे आणि आकार दिलेला आहे त्यावरतीच अशा पद्धतीने हळूवार कट करून घ्यायचा आहे। तर याच्या साइडच्या कडेचा जो कॅनव्हासचा पेपर आहे एक्स्ट्राचा तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता परफेक्ट आकार दिलेला आहे त्यावरती कट केलेला आहे मी। तर एक्स्ट्राचा जो कॅनव्हासचा पेपर आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। तर अस्तर घ्यायचा आहे आणि त्यावरती हा जो कॅनव्हासचा पेपर आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि याच्या आकारानुसार त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने अस्तर घ्यायचं आहे त्यावरती कॅनव्हासचा पेपर ठेवायचा आहे, पिना लावून सेट करून घ्यायचा आहे आणि या आकारानुसार शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते देखील कट करायचं आहे, साइडचं देखील कापड आहे ते देखील कट करायचं आहे आणि याच्या साइडच्या कडेने अर्धा इंचाचं जे कापड आहे ते फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानुसार त्यावरती आकार दिलेला आहे त्यावरतीच शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने ही जी शिलाई आहे ती करून झालेली आहे। तर अस्तर घ्यायचं आहे अशा पद्धतीने बरोबर 4 इंचाला मार्किंग केलेले आहे तिथे थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि हा जो कॅनव्हासचा पेपर आहे तो बरोबर मधोमध ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि पिना लावून सेट करून घ्यायचा आहे आणि हा जो आकार आहे तो आकारानुसार त्यावरती शिलाई करायची आहे। एकदम सावकाशपणे आकार दिलेला आहे त्यावरती अजिबात घाई करायची नाही। जरा थोडासा अशा पद्धतीने आकार असेल तर थोडीशी शिलाई करायला वेळ लागतो, पण आकार दिलेला आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला। तर ही डिझाइन कशी तयार करायची एकदम सविस्तरपणे सांगत आहे, सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल ही डिझाइन कशी तयार करायची ते। तर शिलाई करून झाल्यावरती अशा पद्धतीने जे एक्स्ट्रा राहिलेलं अस्तर आहे ते देखील आपल्याला कट करायचं आहे आणि याच्या साइडच्या कडेने या गळ्याच्या साइडच्या कडेने आकार दिलेला आहे त्यावरती आपल्याला छोटे छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। तर साइडच्या कडेला लावलेल्या पिना जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने छोटे छोटेसे कट दिलेले आहेत। तर हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि याचे जे कोणे आहेत ते अशा पद्धतीने स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने किंवा हाताच्या बोटांच्या सहाय्याने आपल्याला उलटं करून घ्यायचे आहे। तर बघू शकता हे कापड उलटं करून झालेलं आहे। तर या गळ्याच्या साइडने अशा पद्धतीने आकार दिलेला आहे त्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा। तर बघू शकता अशा पद्धतीने जसा आकार दिलेला आहे तसं त्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे
आणि ही शिलाई करून झाल्यावरती बघू शकता ह्याचा नेक जो आहे किती सुंदर असा तयार झालेला आहे। तर ही शिलाई करून झाल्यावरती हे जे ब्लाऊजचं पीस आहे ते घ्यायचं आहे, अशा पद्धतीने ठेवायचं आहे बरोबर मधोमध। तर कॅनव्हासचा पेपर जो कट केलेला होता मधली साईड घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला हे जे अंतर आहे मधलं ते बरोबर एकसारखं आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे आणि पिना लावून सेट करून घ्यायचं आहे आणि आकार दिलेला आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा शिलाई करून झाल्यावरती याच्या साईडच्या कडेने देखील आपल्याला शिलाई करायची आहे आणि जे एक्स्ट्रा राहिलेला ब्लाऊजचा पीस आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कपडा। तर शिलाई करून झालेली आहे, बघू शकता फिनिशिंग किती सुंदर अशी तयार झालेली आहे। तर साईडच्या कडेने अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा राहिलेला ब्लाऊजचा पीसचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर शिलाई करून झालेली आहे आणि जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे आणि हा कपडा कट करून झाल्यावरती हे जे कापड आहे ते बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे आणि वरच्या साईडचं जे अस्तर म्हणजे जे ब्लाऊजचे पीस आहे ते एकसारखं कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने आहे तो ट्रान्सपरंट गळा आपला तयार झालेला आहे। तर अस्तर घ्यायचा आहे त्यावरती जो आकार दिलेला आहे तो आकार अशा पद्धतीने चॉकच्या साहाय्याने एकदम डार्क करून घ्यायचा आहे आणि हे कापड जे आहे बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे आणि हा जो आकार आहे तो दुसऱ्या साईडला एकदम अशा पद्धतीने उमटून घ्यायचा आहे। तर पाठीमागचा भाग घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यावरती हे जे अस्तर आहे ते बरोबर मधोमध ठेवायचं आहे, पिना लावून सेट करून घ्यायचं आहे आणि आकार दिलेला आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने वरच्या साईडचा जो गळा आहे तो शिलाई करून झालेला आहे। सेम याच पद्धतीने खालच्या साईडचा जो गळा आहे तो शिलाई करून घ्यायचा आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर हे एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यावरती याच्या गळ्याच्या साईडने हे अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि वरच्या साईडचं जे अस्तर आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा। तर हे कापड अशा पद्धतीने कट करून झालेलं आहे। तर या गळ्याला जोडण्यासाठी मी इथे 1 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे। तर ही पट्टी अशा पद्धतीने 1 इंचाची पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे बरोबर मधोमध। अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि या गळ्यावरती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने त्या गळ्यानुसार शिलाई करून घ्यायची आहे। एकदम थोडंसं पकडायचं आहे आणि आकारानुसार त्यावरती ही जी पट्टी आहे ठेवायची आहे आणि त्यानुसार शिलाई करून घ्यायची आहे। तर ही शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्रा राहिलेलं अस्तर आहे ते आपल्याला आतल्या साईडचं जे अस्तर आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि ही जी पट्टी आहे ती परत एकदा फोल्ड करायची आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता शिलाई करून झालेली आहे। तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्रा राहिलेलं अस्तर आहे ते अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे। तर जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे। तर ही पट्टी बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे बघा। हे जे अस्तर आहे ते वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि याच्या साईडच्या कडेने दाबटीप टाकून घ्यायची आहे। एकदम थोडंसं जे अस्तर आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। तर शिलाई करताना ही जी पट्टी आहे अस्तरची साईड वरच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एकदम सावकाशपणे त्यावरती शिलाई करायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने ही शिलाई करून झालेली आहे। तर यावरती परत एकदा साईडच्या कडेने अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजेच अस्तर आपलं जे आहे ते आतल्या साईडने अर्धा इंच फोल्ड केलेलं आहे। तर त्यावरती देखील आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे। तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने शिलाई करून घ्या। तुम्हाला जर हवं असेल तर यावरती लेस सुद्धा लावू शकता तुम्ही या गळ्यावरती। तर बघू शकता हा जो भाग आहे तो मी उलटा करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आतल्या साईडने देखील अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे। तर ही शिलाई करून झाल्यावरती या गळ्यावरती तुम्ही लेस सुद्धा लावू शकता आणि जरी नसेल लावली तरी चालेल, काही हरकत नाही लावली तरी चालेल। तर बघू शकता ते मी लेस घेतलेली आहे। तर या गळ्यावरती अशा पद्धतीने एकदम थोडंसं पकडायचं आहे आणि आकारानुसार यावरती लेस बसवून घ्यायची आहे। तर या लेसची डबल शिलाई करून घ्यायची आहे बघा। तर बघू शकता अशा पद्धतीने या गळ्याची शिलाई करून झालेली आहे आणि लेसची सुद्धा शिलाई करून झालेली आहे। तर हा गळा बघू शकता ट्रान्सपरंट किती सुंदर असं तयार झालेला आहे। तर खालच्या साईडने बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे, अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि वरती 3.5 इंचाला मार्किंग करून दोन्ही साईडने टकची शिलाई करून घ्यायची आहे। तर खालच्या साईडला कमरपट्टी जोडण्यासाठी इथे मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे, अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने एकसारखी शिलाई करायची आहे। परत एकदा हे कापड फोल्ड करायचं आहे, त्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने हा जो गळा आहे तो आपला तयार झालेला आहे। तर या ब्लाउजला जी हुकची साईड आहे ती पाठीमागच्या साईडने करायची आहे। तर त्यासाठी हे कापड जे आहे बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे। तर एका साईडने हुकाची पट्टी जोडायची आहे आणि दुसऱ्या साईडने लूपची पट्टी जोडून घ्यायची आहे। तर हुकाची पट्टी जोडून झालेली आहे, सेम याच पद्धतीने लूपची पट्टी सुद्धा जोडून घ्यायची आहे। तर याला आपण 3 हुक लावणार आहोत। तर त्यासाठी अशा पद्धतीने हुक लावण्यासाठी सुद्धा
लूपची पट्टी जोडल्यानंतर 3 जे त्रिकोण आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एका साईडने हुकाची पट्टी जोडलेली आहे आणि दुसऱ्या साईडने लूपची पट्टी जी आहे ती जोडलेली आहे. तर 32 साईजचा ब्लाऊज आहे हा बोटनेक. तर याची कटिंग कशी करायची, संपूर्ण कटिंग कशी करायची याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर बघू शकता दोन्ही पट्ट्या जोडून झालेल्या आहेत आणि जो एक्स्ट्राच राहिलेला जो धागा आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तर खालच्या साईडने इथे मी हुक लावणार आहे. तर वरच्या साईडने तुम्ही टच बटन लावू शकता किंवा नॉट सुद्धा लावू शकता. तर अशा पद्धतीने बोटनेक ट्रान्सपरंट गळा आपला तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आजची ही डिझाईन कशी वाटली. तर कमेंट करून नक्कीच सांगा ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली. तर आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूयात अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब